सध्या भारताच्या राजकारणाच्या सोबतच महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ आणि गढूळ झालेलं आहे, की आपल्यालाच या राजकारणी लोकांच्याबद्दल एक प्रकारची अढी निर्माण झालेली आहे आणि ती साहजिकच आहे. असं असताना सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण एकनिष्ठपणे ज्याने सतत चालवलं किंवा जे आपल्या विचारधारेशी आणि आपल्या पक्षाशी, मूळ पक्षाशी एकनिष्ठ राहिले, असे भरपूर नेते आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो. कारण त्यांच्यामुळंच तर आपल्याला एक राजकारणाचे जो एक स्तर आहे, तो अजून सुद्धा टिकून राहिला किंवा टिकून आहे, असं आपण काही प्रमाणात तरी म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते म्हणजे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार आबासाहेब असं त्यांना प्रेमानं म्हटलं जायचं. ते म्हणजे गणपतराव देशमुख साहेब. एकूण 11 वेळा ते आमदार होते. 54 वर्ष त्यांची आमदारकीची कारकीर्द आहे आणि हा एक मोठा रेकॉर्ड आहे. असं असताना सुद्धा कोणत्याही बडेजाव न मिळवता एकदम शालीनपणे राहणे, सर्वसामान्यांचे नेते, सर्वसामान्यांचा आधार अशी त्यांची ओळख होती. अ, शेतकरी कामगार पक्षाचा जो लाल बावटा आहे, तो त्यांनी शेवटपर्यंत आपल्या खांद्यावरती नेला आणि त्यांचीच धुरा सध्या त्यांचे नातू अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख पाहतायत. तर हे एक दुर्मिळ असं उदाहरण आहे. ते आपण राजकारणामध्ये मूर्तिमंत उदाहरणमध्ये आपण त्यांना समजू शकतो, ठरवू शकतो. दुसरं म्हणजे स कोल्हापूरचे काँग्रेसचे स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेब. पूर्वीचं सांगरूळ विधानसभा मतदारसंघानंतर करवीर विधानसभेमध्ये त्यांनी आमदारकीचा नेतृत्व केलं. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे ते म्हणजे काँग्रेस पक्ष ची जी कोल्हापुरातली जी बॅटिंग आहे किंवा कोल्हापुरातली जी जी फिल्डिंग लावणं म्हणतो आपण किंवा टिकवून ठेवणं जे आहे, त्याच्यामध्ये एक हाती किल्ला जो होता, तो म्हणजे आमदार पी.एन. पाटील साहेब. लढवय्या अशी त्यांची ओळख होती. अ, राष्ट्रवादी काँग्रेस ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रबळ असताना सुद्धा काँग्रेसचं एक स्वतःचं अस्तित्व, मूळ अस्तित्व टिकवून ठेवण्यामध्ये पी.एन. पाटील साहेब यशस्वी होते. 2019ला ते परत एकदा आमदार झाले होते, पण दुर्दैवानं लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचं निधन झालं. त्यामुळे आपण पी.एन. पाटील साहेब किंवा पी.एन. पाटील आमदार पी.एन. पाटील साहेब यांचं नाव हे एकनिष्ठतेच्या बाबतीत आणि काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती टिकवण्यामध्ये पी.एन. पाटील साहेबांचं योगदान जे होतं ते खूप मोठं होतं. ते लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. त्याच्या पुढचं नाव कोल्हापूरमधील म्हणजे सतेज पाटील साहेब किंवा त्यांना बंटी पाटील सुद्धा म्हणतात. तर कोल्हापूर काँग्रेसची जी यंग ब्रिगेड आहे किंवा कोल्हापूर काँग्रेस तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम वेगवेगळे आंदोलनं असतील किंवा वेगवेगळे सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील, तर ते समर्थपणे सांभाळणे यामध्ये सतीश पाटील आघाडीवर आहेत आणि ते एकनिष्ठ आहेत आपल्या काँग्रेस पक्षाशी. सुरुवातीला ते अपक्ष म्हणून लढले, त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये ते आहेत आणि अजून सुद्धा काँग्रेसशी प्रामाणिक आहेत. पुढचं नाव म्हणजे संजय राऊत. शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ, शिवसेनेचा ढाण्या वाघ सुद्धा असं त्यांना म्हटलं जातं. अनेकदा शिवसेनेच्या कठीण काळामध्ये त्यांनी किल्ला लढवला आणि आपल्या मूळ पक्षाशी उद्धव ठाकरेंशी ते प्रामाणिक राहिले आणि आहेत सुद्धा. प्रसंगी त्यांनी तुरुंगवास पत्करणं पसंत केलं, पण ते शरण गेले नाहीत कोणत्याही विरोधी पक्षांच्या मुस्कटदाबीला. लोकशाहीच्या मार्गानं सोबतच आक्रमक शिवसेनेचा जो बाणा आहे तो त्यांनी सतत आपल्यामधून दाखवला आणि त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना पक्षांनी सुद्धा दिलं आणि संकट काळामध्ये आपण म्हणतो की एखादी व्यक्ती पक्ष सोडून कशी न जाता टिकून कशी राहते, एकनिष्ठ कशी राहते, त्याचं हे उदाहरण आहे. राजन विचारे खरं म्हणजे ठाण्याचं जे मूळ शिवसेना आहे किंवा जो मूळ शिवसैनिक आहे, आनंद दिघेना मानणारा जो शिवसैनिक आहे आनंद दिघे साहेबांना, तर ते म्हणजे राजन विचारे. राजन विचारे एक खासदार होते, त्याच्याही अगोदर ते आमदार म्हणून त्यांनी कारकीर्द केली, नगरसेवक ते होते सुरुवातीला. पण पक्षनिष्ठा या शब्दाला जर आपण शब्दकोशामध्ये काही पर्यायी समानार्थी शब्द पाहिले तर ते राजन विचारे हे असं आपण दिसतात. एकनाथ शिंदेच्या जे काय बंड त्यांनी केलं त्यांच्या विरोधात ते सक्षमपणे उभे राहिले. ठाण्यामध्ये शिवसेना त्यांनी जगवली, जिवंत ठेवली आणि याचं श्रेय हे राजन विचार यांना जाते. हे इथं आपण पाहतो. त्यानंतर म्हणजे मूळ मुंबई शहरामधले दोन शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे शिलेदार, एक म्हणजे सुनील प्रभू आणि दुसरे अनिल परब साहेब.
हे दोघंही शिवसेना टिकवली यांनी, कारण इतकी पडझड झाली 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा, की जे आमदार आले 10 आमदार मुंबईच्या 36 मतदारसंघामध्ये, त्यात यांचा वाटा खूप आहे. यांनी खूप निष्ठेने आपल्या पक्षाची धुरा सांभाळली आणि ईडी, सीबीआय सारख्या कोणत्याही दबावाला न भीक घालता ते शिवसेनेचा झेंडा असाच फडकवत ठेवतायत. त्याबद्दल त्यांचं कौतुकास ते पात्र नक्कीच आहेत. त्यानंतर म्हणजे वैभव नाईक. वैभव नाईक कुडाळ सिंधुदुर्गमधील कुडाळ विधानसभेचे ते आमदार होते. नारायण राणेंचं जे बंड होतं, त्यानंतर शिवसेनेला कोकणामध्ये खूप मोठी हानी झाली होती, हादरा झाला होता. त्यावेळी हा एक युवक कोकणामधून पुढे आला आणि त्यांनी नेटानं राणेंच्या राजकारणाला प्रतिकार केला आणि एक पुढं तर वेळ अशी आली की नारायण राणेंचा पराभव करून ते पुढं आले. पण 2024ला ते दुर्दैवानं पराभूत झाले. पण पक्षाशी एकनिष्ठता कशी असते ते वैभव नाईक यांनी आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिलं. त्यानंतर पतंगराव साहेब भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आणि काँग्रेसचे सांगलीतील मूळ मातीतील नेतृत्व म्हणजे पतंगराव कदम, स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यानंतर त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे काँग्रेसची अजून काम करतायत. काँग्रेसची जी एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्या मुशीमध्ये ते वावरत आहेत आणि ते एकनिष्ठ याच्यामध्ये आपण पाहतो सध्या. त्यानंतर सांगली जिल्ह्यातीलच 3 मोठी नावं जी आदरानं आपण घेतो ती म्हणजे शिवाजीराव देशमुख जे विधान परिषदेचे सभापती होते, वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री होते आणि आर आर पाटील साहेब गृहमंत्री. तर सध्या गृहमंत्रीपद कसं असावं याचं आपण एक उदाहरण म्हणजे आबांच्याकडे देतो. यांची उणीव आपल्याला भासते, महाराष्ट्राला भासते आणि खास म्हणजे यांनी आपल्या मूळ पक्षाशी काँग्रेसचे असेल किंवा राष्ट्रवादीचे असेल ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. सध्या रोहित पाटील त्यांचे पुत्र निवडणूक मधून आमदार झालेले आहेत. तसंच वसंतदादा पाटलांचे पण विशाल पाटील हे सध्या खासदार म्हणून आपण लोकसभेमधून बघतो. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी टिकवली काँग्रेस सांगली जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे आणि महाराष्ट्राला जो एक आकार दिला त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यातून तो सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यांचा आदर ठेवणं हे आपलं काम आहे. त्यानंतर आपण येतो ते म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये ही 3 नावं आपण ठळकपणे बघतो. पहिले आहेत विलासराव पाटील उंडाळकर. कराड दक्षिणचे ते आमदार होते. सतत खूप वेळा त्यांनी ही टर्म अनुभवली किंवा सुरुवातीला ते जिल्हा परिषदेमध्ये होते. त्यानंतर काँग्रेसशी शेवटपर्यंत ते प्रामाणिक राहिले, एकनिष्ठ राहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण अर्थतज्ञ. मनमोहन सिंग नंतर जर आपण अर्थशास्त्रज्ञ जर कोणाला म्हणत असू तर ते पृथ्वीराज चव्हाण यांना आहे. खूप अनुभव, खूप अभ्यासपूर्ण बोलणे, एकदम सुसंस्कृतपणा आणि बाहेर त्यांचं शिक्षण उच्च विद्याविभूषित आहेत ते. त्यांनी खूप काम केलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी असताना सुद्धा त्यांची जी कारकीर्द होती ती प्रामाणिक होती आणि एकदम सभ्य चेहरा असं आपण त्यांना म्हणतो. तर सध्या त्यांचा पराभव जरी झाला असला तरी काँग्रेसची जी मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहणारी व्यक्ती म्हणून आपण आबांच्याकडे बघतो. नंतर श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीशी शरद पवार यांचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याशी श्रीनिवास पाटील आहेत. आता ते खासदार होते सातारा लोकसभेमध्ये, ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर भाई जगताप आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसची 2 महत्वाची नावं. काँग्रेसची जी पडझड झाली किंवा काँग्रेसची जी मूळ आता महाराष्ट्रामधले जे चेहरे आहेत ते आपण या दोघांच्याकडे बघून पाहू शकतो, भाई जगताप आणि बाळासाहेब थोरात. तर मुंबईमध्ये जी काँग्रेस आहे किंवा नगर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काँग्रेसचा एक चेहरा आहे, सुसंस्कृत चेहरा म्हणून ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव प्रकर्षानं आपण घेणं भाग आहे. त्यानंतर 2 महिला रणरागिणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदे त्या सोलापूरच्या खासदार आहेत आणि वर्षाताई या मुंबईतून खासदार आहेत. तर यांचा एक आपण काँग्रेसमध्ये जे उज्ज्वल भविष्य ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये या 2 महिला नेत्यांचा सहभाग आहे. त्यानंतर जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाची धुरा आणि त्यांचा जो पक्षनिष्ठता आहे ती शेतकरी कामगार पक्ष नेटानं ते रायगड जिल्ह्यामध्ये आणि खास करून कोकण भागामध्ये रुजवत आहेत आणि
त्यांच्या सोबतच शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा त्याने टिकवून ठेवली, ते इथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर जर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित किंवा ज्यांना आपण JP गावित म्हणून पण ओळखतो. 10 वेळा त्यांनी विधानसभा ची निवडणूक त्यांनी लढवली. 3 वेळा ते लोकसभेच्या रिंगणात होते. एक पक्ष एक झेंडा ही त्यांची ओळख आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी, कष्टकऱ्यांसाठी कार्ल मार्क्सचा जो विचार आहे की कष्टकरी आणि दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती त्यांनी 1978 सालापासून ते आपल्याला दिसत आहेत. JP गावित ते पेठ आणि सुग्रणा या मतदारसंघातून त्यांनी आपला राजकीय प्रवास चालू ठेवला. 2024च्या लोकसभेला त्यांना खासदारकीची ऑफर ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षांतर्फे आली होती, तरी सुद्धा त्यांनी ती नाकारली आणि ते आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहिले. त्यानंतर राजेश टोपे, कोरोना काळामध्ये आपण पाहतोय की इतकी भीषण परिस्थिती असताना सुद्धा संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये महाराष्ट्रामध्ये राजेश टोपे आणि उद्धव ठाकरे या दोन जोडीनं इतकं आपल्याला काम सांभाळलं की ते बघण्यासारखं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्य खातं आहे ते खऱ्या अर्थानं सलाईनवर असताना सुद्धा, पर्यायानं विरोधी पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असताना सुद्धा राजेश टोपे आणि उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडी यांनी जे काम केलं ते खूपच प्रशंसनीय अशा टाईपमध्येच होतं. त्यानंतर अनिल देशमुख, शरद पवारांचे त्यांना विश्वासू शिलेदार म्हटले जातं. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते गृहमंत्री होते. त्याच्याही अगोदर ते काटोल या मतदारसंघामधून सतत आमदार होते. पक्षनिष्ठ आहेत, एकनिष्ठ आहेत आणि आपल्या तत्वाशी सुद्धा ते जेलमध्ये गेलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी आपला पक्ष सोडला नाही. ते प्रामाणिक आपल्या पक्षाशी राहिलेले आहेत. त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, मूळ भाजपचे, त्यांनी RSS पासून किंवा संघापासून सुरुवात केली. पुढं पुढं त्यांनी आपली भाजपची जी मूळ विचारधारा OBC समाजामध्ये रुजवण्याचं काम केलं आणि OBC समाजाचा एक आधारवड म्हणून आपण त्यांना पाहतो. आणि त्यांचीच धुरा त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे सध्या समर्थपणे सांभाळत आहेत. लातूरमध्ये विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचे 2 पुत्र धीरज देशमुख, अमित देशमुख हे काँग्रेसचे एकनिष्ठ शिलेदार मध्ये आपण त्यांना गणतो. त्यानंतर राजीव सातव साहेब, स्वर्गीय राजीव सातव साहेब आणि त्यांच्या पत्नी प्रज्ञाताई सातव या काँग्रेसच्या काळामध्ये, कठीण काळामध्ये सुद्धा त्यांनी साथ दिली आणि काँग्रेसचा एक तरुण चेहरा म्हणून राजीव सातव यांची ओळख आहे. आणि गिरीश महाजन, माफ करा, महाराष्ट्राच्या मध्ये मूळ जे होते ते 1990 नंतर ते सरपंच होते. त्यानंतर 1995ला ते प्रथम आमदार झालेले आहेत. तर या काळामध्ये सुद्धा भाजपपासून त्यांची कारकीर्द सुरुवात झाली आणि ते भाजपशीच एकनिष्ठ आहेत. सध्या ते मंत्री आहेत. अनेकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा, नेक्स्ट चेहरा कोण, तर तो गिरीश महाजन जामनेरचे आहेत. एका गुज्जर मराठी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आपल्या पक्षाची इमेज किंवा आपल्या पक्षाची विचारधारा ते ठामपणे मांडतात. अनेकदा त्यांना मतभेदाचा सामना, टीकेचा सामना करावा लागतो, तरी पण ते आपल्या पक्षाला आणि पर्यायानं आपल्या जळगावला, खानदेशला कसं विकसित करता येतील ही विचारधारा त्यांची सतत चालू असते. तर अशी भरपूर नावं आहेत. कदाचित ही यादी अपूर्ण असेल खूप, याच्यामध्ये भरपूर नावं तुमच्या मतदारसंघामधील, तुमच्या जिल्ह्यातील असू शकतात की ज्यांना आपण राजकारणातले एकनिष्ठ म्हणून समजू शकतो. तर अशा नेत्यांची नावं तुम्ही नक्की कमेंटमध्ये समाविष्ट करा. ही यादी अपूर्ण आहे, ही यादी पूर्ण नाही आहे. या व्हिडिओमधून आपण हा एक छोटासा आढावा घेतला, कारण एकनिष्ठ लोकच पक्ष घडवतात, पक्ष वाढवतात आणि पक्ष टिकवतात सुद्धा. थँक्यू.